सचिन घायवळला राजस्थानमधून अटक करण्यात आली। तिथे तो एकटा राहत असल्याची माहिती पुण्याचे गुन्हे शाखा उपायुक्त गोवर हसन यांनी दिली आहे। मुंबईतील काळा घोडा या ऐतिहासिक ठिकाणच्या रस्त्यावर संगीत, चित्रकला यांसारख्या कलाकारांना जोपासता येणार आहेत। या रस्त्याचा टप्पा 1 पूर्ण झाल्याची माहिती नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी दिली आहे। मुंबईत वडाळा कोरबा मिठागर इथे ठाकरे गटाच्या नगरसेविका श्रद्धा जाधव यांनी पाहणी केली। यावेळी मिठागराजवळच्या नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता आढळली। स्थानिकांनीही या अस्वच्छतेवरून नाराजी व्यक्त केली आहे। अनुसूचित जातीमधील उपवर्गीकरण चुकीचे आहे, याबाबत मुख्यमंत्र्यांची भेट हवी होती, मात्र ती भेट झाली नाही। आता 10 जूनला एक लॉंग मार्च निघणार असल्याची माहिती भीम आर्मी प्रदेशाध्यक्ष अशोक कांबळे यांनी दिली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हॉटेल ताज प्रेसिडेंट येथे Y4D इंडिया ॲट 2047 डायलॉग कार्यक्रमास उपस्थिती लावली। CSR अंतर्गत होणाऱ्या सामंजस्य करारानंतर त्याचे प्रत्यक्ष परिणामही मांडले जावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। अंधेरी सबवेमधील पाणी तुंबण्यावर विविध उपायांची चाचपणी करण्यात आली आहे। उड्डाणपूल, पर्याय नापास भूमिगत टाक्यांचा प्रयोगही 100% उपयुक्त नसल्याचं प्रशासनाचं मत आहे। मुंबई नाशिक महामार्गावरील खर्डी येथील रेल्वे ब्रिजच्या संरक्षण भिंतीला दुचाकीस्वार धडकला। या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झालाय। विक्रोळीच्या टागोर नगर स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांसाठी प्रशासनाने बांधलेली 4 मजली स्टाफ क्वार्टर्स इमारत गेली 3 वर्ष रिकामी आहे। आता या ठिकाणी गर्दुल्ल्यांचा अड्डा बनल्याचा आरोप स्थानिक समाजसेवक गणेश रोकडे यांनी केला आहे। वर्सोवा परिसरातील जयप्रकाश रोडवरील वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरणाऱ्या अनधिकृत फेरीवाल्यांवर DN नगर वाहतूक विभागाने कारवाई केली आहे। या कारवाईनंतर जयप्रकाश रोडवरील वाहतूक सुरळीत झाली।